विद्यालयाच्या परिसरातील सदाबहार देवानंद उद्यानाचे उद्घाटन देवानंद यांचे चिरंजीव सुनील आनंद यांच्या हस्ते करण्यात आले. रुपेरी पडद्यावरचा सदाबहार चिरंतन देव आनंद अवघ्या विशीत असताना पुण्यातल्या फर्ग्युसन जवळच्या टेकडीवर फिरत असल्याच्या आठवणी जुने चित्तरसिक सांगत असतात. आज पुन्हा त्याच टेकडीवर त्यांच्या त्या दुडक्या शैलीतील पावलं तितक्याच उत्साहाने फिरली. अंगावर जॅकेट, भुरभुरते केस आणि बोलण्याची तशीच लकब असे देवदर्शन रसिकांना झालं. या टेकडीवर हिरवे रुपये देण्यात आले असून सदाबहार देव आनंद उद्यानाचं उद्घाटन देव आनंद यांचे चिरंजीव सुनील आनंद यांच्या हस्ते करण्यात आलं. माझे वडील त्यांच्या वयाच्या 19व्या वर्षी पुण्यात आले होते. इथेच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. 3 वर्षे पुण्यात त्यांचे वास्तव्य असून लकी, गुड लक ही त्यांची आवडती हॉटेल्स होती. अभिनेते श्रीराम लागू, गजानन जहागीरदार त्यांच्याबाबत त्यांच्या दोस्ती झाली होती. दिग्दर्शक गुरुदत्त आणि माझे वडील पुण्यात असताना सायकलीवरून फिरत असत. टेकडीवरही फिरायला जात असत. हम एक है ह्या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे निर्मातेही पुण्याचे आहेत. वडिलांसोबत मला कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवरून वॉक करायला मिळालं. तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता, असेही त्यांनी यावेळी म्हणाले. भ्रूण महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या महावीर जैन विद्यालयाच्या परिसरात 2.5 एकरमध्ये हे उद्यान उभारण्यात आलं आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव युवराज शहा यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. बढ़िया तरीके से इस प्रोग्राम को ऑर्गेनाइज़ किया है और मुझे बहुत खुशी हुई कि यहाँ पे बहुत इतिहास है और यहाँ पे बहुत महान लोग आए हैं और उन्हें तपस्या की है यहाँ पे और उन्हें सोचा है और फ्यूचर के बारे में सोचा है, इस देश के फ्यूचर के बारे में सोचा है और उनकी सोच से ये देश आगे बढ़ा है. सिर्फ कलाकार ही नहीं, सिर्फ मेरे पिताजी द लेजेंडरी देवानंद जी ही नहीं, बल्कि गुरुदत्त जी भी और जिनको डैड ने पहला ब्रेक दिया था और बड़े बड़े पॉलिटिशियंस, तिलक जी, महान लीडर्स, वर्ल्ड के लीडर्स, हमारे देश के लीडर्स. और मैं आप सबका बहुत शुक्रगुजार हूँ कि आपने मुझे इनवाइट किया और ये बहुत खूबसूरत गार्डन मेरे डैड के नाम नेम किया है. आप कुछ मैसेज दे सकते हैं? मैसेज मैं यही दे सकता हूँ कि डैड हमेशा मुझे कहते थे कि कभी पीछे मत देखो, आगे ही बढ़ते जाओ, और ये उनकी ज़िंदगी की फ़िलासफ़ी थी और वो आगे ही बढ़ते गए कर्मयोगी की तरह. और वो चाहते थे कि ये देश आगे ही बढ़ता जाए और इस देश के नौजवान आगे बढ़ते जाएं और आगे की तरफ देखते जाएं, हमेशा पीछे नहीं देखें, मुड़ के, और प्रोग्रेसिव हों. और मेरे ख्याल से अभी हमारा देश प्रोग्रेसिव होता जा रहा है. युवराज जी बहुत प्रोग्रेसिव हैं. कहलवाइए. हाथों से ये गार्डन का हम लोकार्पण कर रहे हैं. मेरे ख्याल से ये पहले टाइप का गार्डन होगा पुणे शहर में कि हार्ट ऑफ द डेक्कन जिमखाना इतना पहाड़ी पर बनाया हुआ गार्डन. और जैसे कि अभी सुनील जी ने कहा कि इसका एक इतिहास है इस फर्ग्युसन टेकड़ी को, और सबसे ज़्यादा इतिहास इससे रिलेटेड है कि हमारे यहाँ पर एक्टिविटी चलती है थिएटर रिलेटेड. स्वतंत्र थिएटर नाम का हमारा खुद का थिएटर है प्रोडक्शनों से, और काफ़ी शूटिंग्स इस एरिया में हुई है. मराठी फिल्मों की तो बहुत ही हुई है, 2 हिंदी फिल्में भी बनी है. देवानंद जी यहाँ पर बैठा करते थे. देवानंद जी और गुरुदत्त की दोस्ती पूरे पुणे शहर को मालूम है उस जमाने में. और जब प्रभात फिल्म कंपनी में उन्होंने जो पहली फिल्म बनाई तभी, तो हम चाहते हैं कि एक गार्डन सदाबहार प्रसन्नता जो उसमें आती है वो, तो इसके ये गार्डन के लिए सबसे अच्छा नाम हमारे लिए देवानंद जी रहा था. किती मजेशीर आहे ना, किती सुरेख आहे पुण्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक जो सगळा इतिहास आहे तो फार सुरेख आहे. आणि या टेकडीवरती त्यांनी बसावं आणि याच टेकडीवरती गार्डन स्वरूपात काहीतरी निर्माण व्हावं आणि त्याचं नाव एव्हरग्रीन देवानंद असं व्हावं, यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकत नाही. युवराज शहांचं खूप खूप अभिनंदन, कारण टेकडीवरती गार्डन निर्माण करणे ही एक फार भन्नाट कल्पना आहे. आणि हा फक्त, आणि जसं ते म्हणाले की पुण्यामध्ये फार एक्सपेरिमेंटेशन होतं, म्हणजे थिएटरसाठी असेल, फिल्मसाठी असेल, पेंटिंग्स, आर्ट, त्याच प्रकारचं हे आपण नॅचरल एक्सपेरिमेंटेशन, एक्सपेरिमेंटेशन विथ नेचर असं म्हणूयात. आणि ते एक्सपेरिमेंटेशन करणारा हा भन्नाट युवराज शहा आणि या सगळ्या प्रकल्पाचं कौतुक करायला आलेले सुनील आनंद किंवा सचिन सावंत जी असतील, तर सगळ्या या समारंभाला फारच एक सुरेख असं काय म्हणूयात स्वरूप लाभलेलं आहे. त्यामुळे